ही परंपरा अशीच मोठी आहे की समृद्ध करण्यासाठी म्हणून एक काही खालीचा वाटा, एक त्यातला एक वारकरी म्हणून, एक त्यातला एक भाग म्हणून, घटक म्हणून जे जे असेल ते सगळं करणार। केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ या ठिकाणी आळंदीमध्ये आलेले आहेत। आषाढी वारी सोहळ्यात ते पहिल्यांदाच सहभागी झालेत। अण्णा, आज वारकरी झाल्यावर कसं वाटतंय? मुळातच वारकरी अख्ख्या कुटुंबाची पार्श्वभूमी वारकरी संप्रदायाची आहे। पिढ्यानपिढ्या वारीची परंपरा घरात आहे आणि आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे। त्यानिमित्तानं मग आज दर्शन आणि प्रस्थान सोहळ्याला एक वेगळा आनंद आहे। या सगळ्या लाखो भाविकांमध्ये आज त्यातलाच एक आहे, वेगळं काही नाही। संतांची भूमी आहे आपली पुणे जिल्ह्यातून तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री झालेला आहात। मोठ्या अपेक्षा या ठिकाणी वारकरी संप्रदायाला तुमच्याकडून आणि सरकारकडून लागलेल्या आहेत। कसा दिलासा या ठिकाणी तुम्ही देता या ठिकाणी आल्यावर? निश्चितपणे वारकरी संप्रदाय या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही मोठी परंपरा आहे आणि मला असं वाटतं की शेवटी आम्ही सगळे त्यातलाच एक भाग आहोत। मग ज्या ज्या विषय असतील, ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं आमचं प्रत्येकाचं काम आहे आणि म्हणून वेगळं काही नाहीच आहे, त्यातलाच एक भाग आहे आणि हे पुढे घेऊन जायचं। ही परंपरा अशीच मोठी आहे की समृद्ध करण्यासाठी म्हणून एक काही खालीचा वाटा, एक त्यातला एक वारकरी म्हणून, एक त्यातला एक भाग म्हणून, घटक म्हणून जे जे असेल ते सगळं करणार। तीर्थक्षेत्राचा आराखडा गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे। तुम्ही स्वतः वारकरी कुटुंबातले आहात, आता तरी हा आराखडा कायमस्वरूपी मार्गी लागेल? म्हणजे सगळे प्रयत्न करतातच आहे, की माझ्यासारखा कार्यकर्ता अजून त्याच्यामध्ये एक जण प्रयत्न करायला, त्यामुळे सगळे मिळूनच प्रयत्न करतो आहोत। नक्कीच या ठिकाणी तीर्थक्षेत्र आराखड्याचा जो प्रश्न आहे तो गेली अनेक वर्षे या ठिकाणी पेंडिंग आहे आणि तो या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत, असं त्यांनी आषाढी वारी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर एक आश्वासन दिलेलं आहे। कॅमेरामन अमोल गोवाळीसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, आळंदी, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।